वर्षात रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. ते आज बनवते आहे टिली वेटर पासून उत्तप्पा. तर हे माझ्या तांदूळ घेतले आहे. रेशनीचे वापरायचे कारण ते सुट्टे असतात. चिकट तांदळामुळे टिली चिकट होते. 3 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे आणि 2 चमचे मेथी दाणे. उत्तप्प्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे घेतले, टोमॅटो, बीट, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, सांबर मसाला, पावभाजी मसाला, लाल मिर्च पावडर आणि मीठ. बेटर बनवून घेऊया. त्यासाठी हे तांदूळ पहिले आपण हे सगळं साहित्य आपण 6 तासासाठी भिजत ठेवूया. हे साहित्य आपण 6 तास भिजत ठेवलं होतं ते आता वाटून घेऊया. हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. ते एका साईडून 6 ते 7 मिनिटं असं फेटून घ्यायची. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण त्यामुळे आपलं बेटर फुगलं जातं. हे आपण झाकण लावून 12 तासासाठी ठेवून देऊया. हे बेटर बघूया आपण रात्रभर भिजत ठेवलंय त्यामुळे बघा किती फुगून वरती आलंय. बेटर आपण बघू शकता किती सॉफ्ट झाला. हे साहित्य आपण सगळं चिरून घेतलं आहे. चॉपर मध्ये बारीक चिरून घेतलं आहे. हे बेटर खूप घट्ट असतं त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेऊया, साखर टाकूया. मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. गॅस एकदम स्लो करायचा. तेल लावून घ्यायचं. उत्तप्पा हा जाड असला पाहिजे. हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, बीट, कोथिंबीर, पावभाजी मसाला, रेड चिली पावडर, सांबर मसाला, बटर टाकून घेऊया. थोडंसं बीट मसाला, रेड चिली पावडर. साईडून थोडासा ब्राऊन झाला की तेल सोडायचं. साईडून थोडंसं तेल सोडूया. बटर लावून घेऊया.
ही चविष्ट आणि पौष्टिक उत्तप्पा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा.